नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण आज आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरील एक नवीन आणि अत्यंत उपयोगी अपडेटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, साध्या भाषेत सांगायचं झालं तर दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे एक प्रकारचा एकाच ठिकाणी सगळ्या योजना असा प्लॅटफॉर्म आहे। आता आधी काय व्हायचं, एका योजनेसाठी वेगळी वेबसाईट, दुसऱ्या योजनेसाठी वेगळा फॉर्म, कधी ऑफिसला जावं लागायचं, कागदपत्रे वारंवार जमा करावी लागायची, यामुळे खूप वेळ आणि त्रास दोन्ही व्हायचा। पण आता या पोर्टलमुळे काय झालं आहे, तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटवर फिरण्याची गरज नाही, सगळ्या योजना एकाच ठिकाणी मिळतात। ऑनलाईन अर्ज करता येतो आणि कागदपत्रे पण एकदाच अपलोड केलेली चालतात। म्हणजेच मित्रांनो, वेळ वाचतो, मेहनत कमी होते आणि काम पटकन होतं। म्हणूनच हे पोर्टल दिव्यांग बांधवांसाठी खूप उपयोगी ठरत आहे। मित्रांनो, फक्त पोर्टलवर नोंदणी करणं पुरेसं नाहीये, तर त्या पोर्टलवर येणाऱ्या नवीन अपडेट्सची माहिती असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आता साधं उदाहरण बघा, समजा सरकारने एखादी नवीन योजना सुरू केली किंवा एखाद्या योजनेचे नियम बदलले किंवा काही नवीन लाभ जाहीर केला, पण जर ही माहितीच आपल्याला वेळेवर मिळाली नाही तर आपण त्या योजनेचा फायदा घेऊ शकणार नाही। म्हणजेच मित्रांनो, योजना उपलब्ध असते पण माहिती नसल्यामुळे लाभ मिळत नाही। म्हणूनच सरकारकडून जे नियम, कायदे, धोरणे आणि शासन निर्णय येतात ते वेळेवर समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण याच माहितीच्या आधारे तुम्ही योग्य वेळी अर्ज करू शकता, नवीन योजना पकडू शकता आणि कोणताही फायदा मिस होणार नाही। सोप्या भाषेत सांगायचं तर अपडेट माहिती तर जास्त फायदा। मित्रांनो, तुम्हाला ही सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळावी म्हणून पोर्टलवर एक नवीन टॅब सुरू करण्यात आला आहे। आता तुम्ही विचार करत असाल, हा टॅब नक्की काय आहे? तर हा टॅब म्हणजे एक प्रकारचा माहितीचा बॉक्स आहे। या एका टॅबवर क्लिक केल्यावर तुम्हाला सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी एकाच ठिकाणी दिसतात। सरकारची धोरणे म्हणजे कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने चालणार, कायदे म्हणजे दिव्यांगांसाठी कोणते नियम लागू आहेत, नियम योजना घेण्यासाठी काय अटी आहेत, शासन निर्णय सरकारने घेतलेले नवीन निर्णय, परिपत्रक, नवी सूचना आणि अपडेट्स। आता आधी काय व्हायचं, ही माहिती वेगवेगळ्या ठिकाणी शोधावी लागायची, कधी मिळायची कधी नाही। पण आता काय झालं आहे, एकाच टॅबमध्ये सगळी माहिती रेडी मिळते। म्हणजेच मित्रांनो, एक क्लिक तर सगळी माहिती, यामुळे तुम्हाला काहीही शोधायची गरज नाही आणि कोणतीही अपडेट मिस होणार नाही। मित्रांनो, आता आपण पाहूया हा टॅब नेमका कसा वापरायचा, आणि ही प्रोसेस खूपच सोपी आहे। सर्वप्रथम तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टल ओपन करायचं आहे। पोर्टल ओपन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील। त्या ठिकाणी तुम्हाला एक आयकॉन किंवा टॅब दिसेल, त्यावर तुम्हाला साधं क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करा। खाली गेल्यावर तुम्हाला धोरणे, कायदे आणि नियम असा एक ऑप्शन दिसेल। हा ऑप्शन दिसला की त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या समोर सगळी माहिती ओपन होईल। म्हणजेच मित्रांनो, फक्त 2 ते 3 स्टेपमध्ये तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता। ना काही कठीण प्रोसेस, ना काही जास्त वेळ लागणार। सोप्या भाषेत सांगायचं तर ओपन करा, क्लिक करा, माहिती मिळवा। मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या टॅबमध्ये नक्की आपल्याला काय माहिती मिळेल? तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर दिव्यांगांसाठी जे काही नियम, कायदे आणि सरकारी निर्णय आहेत ते सगळं इथे एकाच ठिकाणी दिलेले असतं। उदाहरणाने समजून घ्या, तुम्हाला दिव्यांग हक्क अधिनियम 2016 बद्दल माहिती हवी असेल तर ती इथे पूर्ण डिटेलमध्ये मिळेल। एखाद्या योजनेसाठी काय नियम आहेत, कोण पात्र आहे, काय अटी आहेत, हे सुद्धा इथे समजेल आणि सरकारने घेतलेले नवीन निर्णय तुम्हाला इथे पाहायला मिळतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व माहिती तुम्हाला PDF स्वरूपात मिळेल, म्हणजे तुम्ही ती डाउनलोड करू शकता, कधीही वाचू शकता आणि पूर्ण माहिती नीट समजू शकता। म्हणजेच मित्रांनो, इथे फक्त माहिती नाही तर पूर्ण गाईड मिळते। यामुळे तुम्हाला कोणतीही योजना समजायला आणि त्याचा फायदा घ्यायला खूप सोपं जातं। मित्रांनो, या पोर्टलमध्ये खूप महत्त्वाचं सेक्शन आहे, शासन निर्णय आणि परिपत्रक। आता तुम्ही विचार करत असाल, हा GR म्हणजे नेमकं काय असतं? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकार जेव्हा एखादा निर्णय घेते किंवा एखाद्या योजनेत बदल करते तेव्हा त्याची अधिकृत माहिती शासन निर्णय म्हणजे GR मध्ये दिली जाते। आता या सेक्शनमध्ये तुम्हाला काय मिळणार ते पहा। दिव्यांग कल्याण विभागाने घेतलेले निर्णय, ग्राम विकास विभागाचे अपडेट्स आणि विविध योजनांचे अधिकृत GR, हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतं। आधी काय व्हायचं, GR शोधण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर जावं लागायचं, कधी सापडायचं कधी नाही।
पण आता काय झालं आहे, सगळी अधिकृत माहिती एकाच ठिकाणी रेडी मिळते. म्हणजेच मित्रांनो, सरकारचा निर्णय थेट तुमच्या मोबाईलवर. यामुळे तुम्हाला खरी आणि अधिकृत माहिती मिळते, कोणताही गैरसमज राहत नाही आणि योग्य निर्णय घेता येतो. मित्रांनो, आता आपण पाहूया GR नेमका कसा पाहायचा. ही प्रोसेस खूप सोपी आहे, तुम्ही मोबाईलवर सहज करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला GRचा जो ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर वेगवेगळे GR दिसतील. आता तुम्हाला तो GR पाहायचा आहे. आता तुम्हाला जो GR पाहायचा आहे त्याच्या समोर पहा किंवा व्ह्यू असा ऑप्शन दिसेल. त्या व्ह्यूवर फक्त क्लिक करा. क्लिक करताना लगेचच तो GR PDF स्वरूपात ओपन होईल आणि त्या PDF मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तर वाचता येईल. म्हणजेच मित्रांनो, ना काही डाउनलोडची झंझट, ना काही कठीण प्रोसेस. फक्त क्लिक करा आणि माहिती तुमच्या समोर. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर GR वर क्लिक करा, व्ह्यू करा, पूर्ण माहिती वाचा. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या नवीन अपडेटचा आपल्याला नेमका फायदा काय होणार. तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर हा टॅब तुमचं खूप काम सोपं करतो. आधी काय व्हायचं, माहिती शोधण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर जावं लागायचं. वेळ जायचा आणि कधी माहिती मिळायची, कधी नाही. पण आता काय झालं आहे, तुम्हाला कुठेही शोधाशोध करण्याची गरज नाही. सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते. नवीन योजना किंवा नियम आले की त्याची अपडेट लगेच इथे दिसते. म्हणजे तुम्ही कोणतीही योजना मिस करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य आणि अधिकृत माहितीच्या आधारावर तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजेच मित्रांनो, कमी मेहनत आणि योग्य माहिती तर जास्त फायदा. आता ना वेळ वाया जाणार, ना चुकीची माहिती मिळणार. सगळं काम सोपं आणि फास्ट होणार. मित्रांनो, इथे एक खूप महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्ही आधीच दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी केली असेल तर फक्त नोंदणी करून थांबू नका. त्या पोर्टलवर जाऊन हा नवीन टॅब नक्की वापरा. कारण काय होतं, खूप लोक नोंदणी करतात पण पुढे अपडेट्स पाहत नाहीत आणि त्यामुळे त्यांना नवीन योजना किंवा फायदे कळतच नाहीत. म्हणूनच मित्रांनो, वेळ काढून एकदा हा टॅब ओपन करा. तिथे दिलेली माहिती नीट वाचा आणि कोणती योजना तुमच्यासाठी उपयोगी आहे ते समजून घ्या. म्हणजेच फक्त नोंदणी नाही तर माहिती समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर ही जी नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे ती दिव्यांग बांधवांसाठी खूपच उपयोगी आणि फायदेशीर ठरणार आहे. कारण आता काय झालं आहे, योजना शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही. नियम, कायदे आणि GR समजून घेणं खूप सोपं झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो, माहिती मिळाली कीच फायदा मिळतो. आणि आता ही माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या पद्धतीने पोहोचणार आहे. म्हणूनच ही सुविधा प्रत्येक दिव्यांग बांधवांनी नक्की वापरली पाहिजे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याचा फायदा होईल. अशा सरकारी योजना आणि शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन पण दाबा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला दररोज मोबाईलवर असेच अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तर पुन्हा भेटूया अशा नवीन अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.